नमस्कार. तुम्ही अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे अप्पे खाल्ले असतील, पण अशी चव ना कोणत्याच अप्प्याला लागत नाही. आज आपण घेऊन आलेलो आहोत एकदम मसाल्याने भरलेले अप्पे. आज आपण बटाट्याची स्टफिंग घालून एकदम झटपट होणारे अप्पे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, 1 कप किंवा वाटी कोणतंही प्रमाण तुम्ही घेऊ शकता. तर त्यांनी 1 वाटी किंवा 1 कप आपल्याला रवा घ्यायचा आहे. त्याच कपाने आपल्याला पोहेसुद्धा घ्यायचे आहेत, पण पोहे भिजत घालून घ्यायचे. तर भिजत घालून मी पोहेसुद्धा तितकेच घेतलेले आहे, जेवढा रवा आहे तेवढा. दहीसुद्धा तेवढंच घातलं आहे आणि पाणीसुद्धा आपल्याला तेवढंच घालायचं आहे. मिक्सरच्या डब्यात हे सगळं घालून झालं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला चांगलं याला फेटून घ्यायचं आहे, मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण दुसरं पाणी याच्यामध्ये घातलेलं नाही. या पद्धतीचंच जेवढं आपला रवा आहे तेवढंच पाणी आणि तेवढं दही घालून एकदम छान याला फेटून घेतलेलं आहे. जसं लागेल ना तसं आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये नंतर घालून घेऊ. आता छान याला फेटून घ्यायचं आहे आणि एका लिंबाचा रस याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. लिंबाचा रस घातला ना छान फुलण्यास मदत होते. त्याच्यामुळं काय करायचं, एका लिंबाचा रस याच्यामध्ये घालून घ्यायचा. परत याला हलवून घ्यायचं आहे. या पद्धतीचं एका साईडनी छान हलवायचं म्हणजे फुलण्यास मदत होते. तर तुम्ही पाहू शकता जसं जसं आपण याला फेटतोय ना तसं तसं याच्यामध्ये हलकापणा यायला लागलेला आहे. हे रवा भिजतो आणि पीठ छान आमतं. तर आता आपल्याला काय करायचं, याला बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आतमधली जी स्टफिंग आहे ना ती करायची आहे. तर सुरुवातीला पॅन ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 माप तेल घालायचं आहे. पाऊण चमच जिरं, पाऊण चमच मोहरी घालायची आहे. चवीपुरत्या मिरचीचे तुकडे मी इथं करून घेतले. तुम्ही ठेचा जरी केला तरीही चालेल. तर 4 मिरचीचे तुकडे आहेत. त्याच्यानंतर 1 लहान आकाराचा कांदा आहे, तो मी असा कट करून घेतला आहे. तो सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच बटाटे उकडून घेतले होते, त्याच्यामुळे मी इथं बटाटे वगैरे दाखवणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला बटाटे सुरुवातीला उकडून घ्यायचे आहेत. कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता बटाट्याचं प्रमाण. आता पहा, मसाल्यामध्ये आपल्याला सुरुवातीला धने पावडर घालायचं आहे अर्धा चमच. त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे. मिरची पावडर चवीपुरतं म्हणजे मी 1 चमच घातलेला आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे, जसं तुम्हाला लागते तेवढंच. अर्धा चमच मी मीठ घातलेलं आहे. कोथिंबीर घालायची आणि मसाला छान याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता परतून झालं की लगेचच आपल्याला याच्यामध्ये बटाटे काढायचे आहेत. सुरुवातीला जसं मी म्हटले तर आपण हे बटाटे उकडून बाजूला घेतलेले होते, त्याचे साल जे काढून या पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये हाताने सुरुवातीला चुरगळून घ्यायचे. तो खूप जास्त नाही. इथं मी 3 बटाटे याच्यामध्ये घातलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचे. खूप आपल्याला याला शिजून जाऊ द्यायचे नाहीत. या पद्धतीने हलक्याशा याच्यामध्ये गाठी राहिल्या पाहिजेत. चवीला सुद्धा खूप छान लागतात. आता हे बटाटे याच्यामध्ये घालून झाले. आपल्याला याला परतून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सर्व भागाला हा मसाला लागला जातो. ते या पद्धतीने हलका हलका आपल्याला याला मॅश करत असं परतून घ्यायचं आहे. परतून झालं की त्याच्यावर कोथिंबीर घालायची. हवं असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ शकता. झाकून ठेवून दणदणीत आपल्याला 2 मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे जो मसाल्याचा फ्लेवर आहे तर सर्व भागाला व्यवस्थित असा लागला जातो आणि आपला हा आतमधली स्टफिंग चवीला एकदम भारी लागते. आता पहा, ही स्टफिंग झाली, तिला बाजूला ठेवायचं. तोपर्यंत आपला रवा छान भिजलेला आहे. मी इथं अर्धाच घेतलेला आहे बाऊल. अर्धा जो आहे ना तो बाजूला ठेवला आहे. त्याचे आपल्याला इडली करायची आहे. याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला घालून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा घातला, थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त असं याला फेटून घ्यायचं आहे. फेटून झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपे पॅन ठेवायचा आणि त्याच्यावर हे पीठ घालून घ्यायचं आहे. पूर्णपणे आपे पात्र जो आहे ना तो भरूजेपर्यंत घालायचा नाही, अर्धवट घालायचा आहे. आणि या पद्धतीने त्याच्यावर नंतर आपल्याला हा मसाला जो आपण स्टफिंग करून ठेवली होती ना बटाट्याची, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. खूप जास्त घालायची नाही. या पद्धतीची मी हलकीशी छोटे छोटे गोळे करून घेतलेत म्हणजे घालायला सोपं होईल जेव्हा आपण त्याच्यामध्ये पीठ घालून घेतो ना आप्पे पात्रामध्ये. तर तळाला गॅस चालू असल्यामुळे हे लागलं जातो. त्याच्यामुळं काय करायचं, सुरुवातीला असे गोळे करून घ्यायचे मसाल्याचे म्हणजे हे घालायला सोपे होतील. आता हे घालून झाले की त्याच्यावरून अजून आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे. जो रवा आणि पोहे आपण भिजत घातले होते ना ते. आता हे घालून झाले, याला झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवलं छान, हा
एका साईडने सेट होऊ द्यायचे आहेत. तेल थोडंसं आपण ब्रशने लावून घेतलं होतं सुरुवातीला. आता वरतून सुद्धा थोडंसं आपल्याला ब्रश फिरवून घ्यायचं आहे. तेल साईडने सोडायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. तर हलकेसे आपल्याला खाल्ल्या साईडला व्यवस्थित असे भाजले सेट झाले. तर जास्त वेळ लागणार आहे, 1-2 ते 3 मिनिट लागू शकतात आणि मंद आचेवर छान आपल्याला याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर असा कलर आलेला आहे. आता दोन्हीही साईडनं व्यवस्थित असं आपले हे भाजले गेलेले आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर असा कलर आलेला आहे. या पद्धतीनेच आपल्याला सर्व आप्पे करून घ्यायचे आहेत. एका साईडला आपल्याला झाकून ठेवून याला शिजू द्यायचं आहे. एका साईडला असं झाकण न झाकता शिजू द्यायचं आहे. तेल घालून घ्यायचं, अलटून पलटून दोन्ही साईडला मस्त असे हे भाजून घ्यायचे आहेत आणि आपली गरमागरम मसालेदार आप्पे तयार आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम टम्म फुगणारे आणि झटपट होणारे हे मसालेदार आप्पे तयार आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी, सायंकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदम मस्त लागणारे आपले मसालेदार आप्पे तयार आहेत. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहेत. आवडले असेल तर लाईक देऊन मला नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.